हिंदू संस्कृतीत पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या दिवसात आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना आदर अर्पण करून त्यांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केले जाते. शास्त्र सांगते की आपल्या जीवनातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि संतती हे पूर्वजांच्या आशीर्वादावर अवलंबून असते. म्हणूनच पितृपक्षात त्यांची आठवण ठेवणे व त्यांना अन्नदान करणे हे आपले कर्तव्य मानले जाते. या काळात दानधर्म, अन्नदान तसेच गरजू लोकांची मदत केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपादृष्टी करतात. म्हणूनच पितृपक्ष हा केवळ धार्मिक विधी नसून तो कृतज्ञतेचा सण आहे. आपल्या मुळांना, आपल्या परंपरेला व आपल्या पूर्वजांना वंदन करण्याचा दिवस आहे. या काळात आपण आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध अर्पण करतो. याच पितृपक्षाबद्दल रामायणातही सुंदर उल्लेख आढळतो. भगवान श्रीरामाने आपल्या पिताश्री दशरथ महाराजांसाठी गयेत पिंडदान केले होते. त्या प्रसंगातूनच पितृपक्षाचे महत्त्व अधोरेखित होते. स्वतः भगवान श्रीरामाने हा संस्कार आचरणात आणला हे या परंपरेचे दिव्यत्व दाखवते. पितृपक्ष हा केवळ विधी नसून तो आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञतेचा सण आहे. या काळात अन्नदान, दानधर्म आणि गरजूंना मदत केली तर पितर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपादृष्टी करतात. म्हणूनच पितृपक्ष हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष म्हणजे आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा 16 दिवसांचा पवित्र काळ. हा काळ भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो. या दिवसांमध्ये आपण आपल्या आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. या काळात आपण केवळ धार्मिक विधीच नाही तर त्यामागील खोल भावना समजून घेतो. कृतज्ञता व्यक्त करणे. आपण या जगात आहोत हे आपल्या पूर्वजांमुळेच. त्यांनी केलेल्या त्याग, कष्ट आणि दिलेल्या संस्कारांसाठी आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असतो. हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे. आत्मिक शांतीसाठी. असे मानले जाते की या काळात पूर्वज पृथ्वीलोकी आपल्या वंशजांना भेट देण्यासाठी येतात. त्यांना पिंडदान आणि तर्पण अर्पण करून आपण त्यांच्या आत्म्याला शांती देतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवतो. कुटुंबातील एकोपा. पितृपक्षामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. यामुळे नवीन पिढीला आपल्या मुळांची आणि परंपरांची ओळख होते. हे आपल्या कौटुंबिक मूल्यांचे आणि संबंधांचे प्रतीक आहे. पितृपक्षातील महत्त्वाचे विधी. या काळात काही महत्त्वाचे विधी केले जातात. जसे की पिंडदान. तांदूळ, तीळ आणि पाणी मिसळून बनविलेला पिंड पूर्वजांना अर्पण केला जातो. तर्पण. पाण्यात तीळ टाकून ते दक्षिण दिशेला अर्पण करणे. ब्राह्मणांना भोजन. ब्राह्मणांना आदरपूर्वक भोजन देऊन त्यांना दक्षिणा देणे. दानधर्म. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करणे. हे विधी केवळ धार्मिक नसून आपल्या पूर्वजांप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आहे. थोडक्यात सांगायचे तर पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो आपल्या संस्कृतीचा, कुटुंब आणि परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या भूतकाळाशी जोडलेले आहोत आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपला वर्तमान आणि भविष्य सुरक्षित आहे. चला या पवित्र काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करूया आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. धन्यवाद.